हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर तो कसा शिवायचा आणि पफ येण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे मी। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा या ब्लाऊजची कटिंग याआधी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। आता इथे बघा अस्तर आणि कापड मी जोडून घेतलेले आहे। आता प्रिन्स कट ब्लाऊजचे अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर सर्वात पहिले बघा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो मी सिंपल असा गोल गळा घेतलेला होता। तर आता टक्स कसे घ्यायचे ते पाहूया। तर इथे बघा या ब्लाऊजची पार्ट जी आहे तर ते मी इथं 3.5 इंच ठेवलेली आहे। आता बघा गळ्याकडून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर बघा 4.5च्या तिथून आपल्याला वरती 4 इंचावरती उभा टक्स आहे तो घ्यायचा आहे। तर गळा लहान मोठा राहतो त्याच्यानुसार इथं बघा आपल्याला टक्सची मार्किंग करायची असते। आता व्यवस्थित असे दोघं कापड आपल्याला या पद्धतीने पकडायचे आहे आणि खाली अर्धा इंचावरती मार्किंग केली आणि सिंपल बघा जिथं आपण 4 इंचावरती मार्किंग केली होती तिथपर्यंत तिरकस अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे टक्स आहे तो शिवायचा आहे। तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे शिवून घेऊया बघा। तर तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर बघा तुम्ही दिवसाला 2 ते 3 ब्लाऊज सहज शिवू शकता। तर खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवण्याची आणि कटिंगची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे। आता बघा पाठीमागचे जे टक्स आहे तर ते ब्लाऊज घातल्यावरती मागे दिसायला नको यासाठी बघा दोघं टक्स होते ते समोरासमोर केले मी आणि एक इथं अर्धा इंचावरती शिलाई टाकून घेतली बघा, ते पॅक होऊन गेले इथं। आता पुढचे पार्ट आहेत ते कसे जोडायचे ते पाहूया। तर इथे बघा दोघं पार्ट आहे ते सेपरेट करून घेतले मी इथं। त्याच्यानंतर बघा साईड पार्ट आहे तो मी या पद्धतीने एकमेकांवरती ठेवायची आहे। आता कटोरी जी आहे ती खालच्या साईडला ठेवली मी सरळ बाजूकडून आणि आपला जो साईड पार्ट आहे तर तो वरच्या साईडने ठेवलेला आहे। आता अर्धा इंचची मार्जिन घेत इथं या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे ते दोघं पार्ट आहे ते जोडायचे आहे। तर बघा इथं दोघं साईडने मी जोडून घेतलेले आहे आणि दोघं पार्ट होते ते आणि डबल टिप लगेच टाकायची आहे। तर बघा इथे पफ आलेला आहे व्यवस्थित। तर अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला बघा, या पद्धतीने दोघं गळ्याकडचे जे दोघं पार्ट आहे आपले तर ते या पद्धतीने एकमेकांवरती ठेवायचे आहे बघा इथं या पद्धतीने। आता जे आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तर तिथे शिलाई नसते, तिथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि या पद्धतीने बघा मी किंचित पाव इंचपेक्षा इथं कमी अंतर घेऊन आपल्याला जो टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे। तर बघा इथं मी व्यवस्थित शिवून घेतला आणि पफ बघा किती छान आलेला आहे ब्लाऊजला। आता दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचा आहे। तर बघा कटिंग जर परफेक्ट राहिली आपली तर ब्लाऊज जो आहे तो तो आपण शिवल्यावरती तो एकदम परफेक्ट येतो। तर त्यासाठी बघा या पद्धतीने कटिंगसुद्धा पहा तुम्ही आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कसा शिवायचा तो सुद्धा मी इथं खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर या पद्धतीने बघा आता अर्धा इंचचं मार्जिन घेत इथं शिवून घ्यायचं आहे। तर कुठेही कापड बघा कमी पडत नाही, जोडताना तो बरोबर येतो। तर कटिंग परफेक्ट जर राहिली आपली तर ब्लाऊज चुकत नाही। तर दोघं पार्ट जॉईंट केले त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथं मधला जो टक्स आहे तर त्याची मार्किंग करायची आहे, आडवा टक्स आहे त्याची। तर दोघं पार्ट या पद्धतीने हुकाकडील दोघं पार्ट या पद्धतीने ठेवायचे आहे। आता बघा तिथं मध्ये शिलाई जी टाकलेली आहे दोघं पार्ट जॉईंट करण्यासाठी तिथून 1.5 इंच घ्यायचं। तर हे 34 साईजपर्यंत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि मोठी साईज असेल तर तुम्ही तिथं 2 इंच सोडायचं आहे, म्हणजे पफ आहे तो एकदम परफेक्ट येतो। आता बघा दोघं पार्ट आहे ते एक सरळ बाजूने ठेवला आणि एक दुसरा आहे तो त्याच्यावरती उलट्या बाजूने ठेवलेला आहे। आता बघा पुढचे जो पार्ट होता तर तो तिरकस बरोबर यावा यासाठी बघा इथून खालून मी कट करून घेतलेला आहे। दोघं पार्ट सारखे करायचे। त्याच्यानंतर बघा आपल्याला खाली कमरपट्टी लावायची आहे। तर कमरपट्टीसाठी इथं बघा मी कापड घेतलेलं आहे। तर तुम्ही जी पट्टी जी आहे ती 2.5 इंचची घेतलेली आहे मी। तर तुम्ही या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आहे, डबल पट्टी जॉईंट करायची आणि खालून अर्धा इंचची मार्जिन घेत आपल्याला शिलाई टाकायची आहे। आता इथं आपण जे पार्ट होते ते जॉईंट केलेले आहे तर तिथे छोटीशी आपल्याला पट्टीला इथे चिवून द्यायची आहे बघा, म्हणजे ती पट्टी आतल्या साईडला कमरपट्टी व्यवस्थित फोल्ड होते। आता वरून एक दाबटीप द्यायची। त्याच्यानंतर बघा उलट्या साईडने ब्लाऊज फिरवून घेतला आणि सिंपल असं बघा एकदम कोपऱ्यावरती तिथं आपल्याला शिलाई टाकायची आहे। जो आपण पार्ट आता शिवलेला आहे त्याच्यावरती बघा या पद्धतीने। आता आतल्या साईडनं सुद्धा आपल्याला ती पट्टी आहे ती एकदम
व्यवस्थित दिसते. एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घ्यायचा. तर बघा इथं या साईडचा एक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी बघा पट्टी आहे ती फोल्ड करायची आणि अर्धा इंचाची मार्जिन घेत आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. आणि बघा इथं व्यवस्थित असं एक चून घ्यायची आहे छोटीशी आणि या पद्धतीने शिलाई टाकायची. वरून दाबटीप द्यायची जेणेकरून ती पट्टी आपली कमरपट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल. आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची म्हणजे आतून सुद्धा आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट दिसतो त्यासाठी. तर व्यवस्थित बघा या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर दोघं साईडचे आपले इथं बघा कमरपट्टी लावून झालेले आहे. आता आपण हुकपट्टी लावणार आहोत पुढे. तर जो आपला उलटा हात असतो तर त्या बाजूला आपल्याला लूप्स पट्टी लावायची असते. तर या पद्धतीने आता पाठीमागचा जो गळा कटिंग केला होता मी तर ती पट्टी इथे घेतलेली आहे. तिला बघा या साईडने आतल्या साईडने फोल्ड केले मी आणि व्यवस्थित अशी पाव इंच वरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर लूप्स पट्टी लावताना बघा हा पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आणि त्याच्यावरती पट्टी जॉईंट करायची आहे. आता सरळ बाजूने फिरून घ्यायची ब्लाऊजला आणि एकदम कोपऱ्यावरती अशी शिलाई टाकायची आहे बघा. पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड करायची म्हणजे तिचं अंतर जे आहे ते 1 इंच यायला पाहिजे म्हणजे ती आपली एक्स्ट्राची पट्टी राहते. तर आता दुसऱ्या बाजूला आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. तर हुकपट्टी जी असते तर ती तुम्ही 1.5 इंचाची घ्यायची तर ती परफेक्ट होते. आता तिलासुद्धा बघा तसंच मी आतल्या साईडला फोल्ड केलं. त्याच्यानंतर पाव इंचापेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला शिवून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा वरून एक दाबटीप द्यायची. खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे. आता आतल्या साईडला व्यवस्थित ती पट्टी आपली फोल्ड होते. तर वरून एक दाबटीप द्यायची. तर बघा खाली डबल टीप टाकली मी म्हणजे डबल शिलाई मारायची, शिलाई लॉक करायची. वरती आपल्याला या पद्धतीने एक्स्ट्रा कापड असतो तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता बघा दोघं पार्ट आहे ते एकमेकांवरती ठेवायचे. आता पुढचा जो गळा आहे तर तो इथं थोडासा किंचित थोडा मला मोठा पाहिजे होता त्यासाठी बघा खडूने व्यवस्थित मार्किंग करायची आहे. तर तुम्ही ब्लाऊजचं माप जर दिलेलं असेल तर ते ठेवायचं आहे हुकपट्टीसाठी आणि ते ठेवून तुम्ही या पद्धतीने बघा मार्किंग करू शकता. आता कटिंग करायच्या अगोदर बघा इथं जी शिलाई टाकलेली आहे आपलं आपलं खडूने आपण मार्किंग केलेली आहे. तर तिच्यावरती पहिले एक शिलाई टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे. ते असं केल्याने काय होईल कापड जे आहे ते इकडे तिकडे होणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला इथं गळपट्टी लावायला सोपं जाईल. आता बघा इथं गळा जो आहे तो आपण इथं व्यवस्थित करून घेतला. आता इथं बघा गळपट्टी लावताना इथं मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा शोल्डरपासून आपल्याला ही पट्टी जॉईंट करत यायचं आहे. आता एक्स्ट्राचं इथं कापड मी कटिंग करून घेतलं. अर्धा इंचचं कापड सोडलेलं आहे बघा बाहेरच्या साईडने आणि आता छोटे छोटे कट्स द्यायचे. त्याच्यानंतर पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड करायची बघा आतल्या साईडला आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे. जी पट्टी आहे आपण शिवतोय तर तिच्यावरती एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची म्हणजे आतल्या साईडहून पण व्यवस्थित इथं फिनिशिंग दिसते. तर बघू शकता इथं आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित दिसते इथं. तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा इथं गळ्याकडून मी इथं पट्टी जॉईंट करते. तर तीसुद्धा पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे शिवायला इथं. म्हणजे गळा जो आहे तो आपला पुढचा मोठा होत नाही जास्त. आहे आपल्याला हवा तेवढा राहतो. आता बघा एक्स्ट्राचे इथे पार्ट कटिंग करून घेतले. आता पहिले जो पार्ट शिवला होता त्यालाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी पट्टी आहे ती आपल्याला शिवायची असते. कारण आपण जर अंदाजे शिवून मोकळं झालो तर नंतर काय होतं आपण जेव्हा हुकपट्टी लावतो आणि ते पट्टी जी आहे ती खालीवर होते. हुक आणि लूप्स पट्टी खालीवर होते. तर तसं होऊ नये यासाठी पहिलेच काळजी घ्यायची. म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. आता बघा इथं आय बनवायचे होते मला त्यासाठी मी इथं या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतली. तर जेवढं पोर्शन इथं हुकाची जागा जास्त असेल म्हणजे ब्लाऊजची उंची जास्त राहते तेवढे इथं आय बनवायची आहे इथं. या पद्धतीने बघा व्यवस्थित असं मी फिरवून घ्यायचं आणि खडूने मार्किंग करून घ्यायचे जेवढे बनवायचे आपल्याला आहे तेवढे व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. तर बघा इथं परफेक्ट असं शिवून झालेलं आहे. आता फिटिंग कशी करायची बघा. तर पाठीमागचा पार्ट मी उलट्या साईडने ठेवलेला आहे बघा इथं आणि इथं दोरी वगैरे काय लावायची नाही. त्यासाठी शोल्डर जे आहे ते गळ्याकडून बघा मी पाऊण इंच घेतलेलं आहे. म्हणजे 1 इंचमध्ये 2 लाईनी कमी घेतल्या आहे. तर या पद्धतीने बघा एक्स्ट्राचं इथं 2-3 टिपा शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे शिलाई लॉक करायची गळ्याकडून
आणि तिथं गळ्याकडे आपल्याला फक्त तेवढं पाऊण इंच वाढवायचं आहे, जे डाऊन करायचा आहे गळा. आता फिटिंगच्या साईडने एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील, एखादा पार्ट जास्त असेल तर तो कटिंग करून घ्यायचा. तर या साईडला बघा किंचित थोडंसं 2-3 लाईनी एक्स्ट्रा वाटत होत्या, त्या इथे मी कट करून घेते, म्हणजे बाही जोडताना आपल्याला व्यवस्थित राहणार ते. आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे बघा. तर त्यालासुद्धा इथं व्यवस्थित बघा शोल्डरच्या तिथे व्यवस्थित लावायचं. पाऊण इंच इथं या पद्धतीने ठेवायचं आहे बघा. आणि आपल्याला मुंड्याकडून मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि गळ्याकडून पाऊण इंच घेतलेला आहे. म्हणजे या पद्धतीने शोल्डर तुम्ही अ, शिवायचे आहेत. म्हणजे काय होईल, शोल्डर उतरणार नाही. दोरी वगैरे जरी नाही लावले तरी, कारण गळा जो आहे, पाठीमागचा गळा थोडा डीप आहे. 11-11.5चा गळा आहे तो. तर त्यासाठी आता इथे बघा आपण बाही जॉईंट करूया. तर बाही जॉईंट करताना बाही व्यवस्थित चेक करायची. जो पुढचा जो मुंडा आहे तर तो इथं पुढे पाहिजे, म्हणजे तो थोडा खोल राहतो. तर या पद्धतीने चेक करून घ्यायचं. बाहीचं सेंटर काढायचं आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथं ते सेंटर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने एका साईडची बाही शिवायची आहे. आता व्यवस्थित पलटवून घ्यायचं आणि जसं आहे तसं फिरवत आपल्याला इथं बाही शिवायची आहे. ओढायची नाही आहे, नाही तर काय होईल की जास्तीची उरेल ती आणि इथं अंगामध्ये बाही आहे ती काखेमध्ये टाईट होते. तर तसं होऊ नये यासाठी बघा जशी आहे तशी लावायची हलक्या हाताने, म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येईल. आता इथं बघा डबल टिप टाकून घेतली लगेच मी. तर व्यवस्थित असं आलेलं आहे बघा. आता सरळ बाजूकडून आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी या पद्धतीने शिलाईन टाकून घेतली. एक्स्ट्राचे धागे, कापड वगैरे असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने बाही आहे ती शिवून घेणार आहोत. तर बघा इथं बाही थोडीशी एक्स्ट्रा होती तर ती मी कट करून घेतली. बाहीचं सेंटर काढायचं. त्याच्यानंतर एका साईडची बाही शिवायची आहे पहिले. आता बाही फिरवून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने शिवायची आहे बघा. तर मुंडा आहे तो तसाच मी फिरवत फिरवत बघा गोल आहे तसं फिरवत मी इथं शिलाईन टाकून घेते. आता या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण अशी बाहीला शिलाईन टाकायची आहे आपल्याला. आता सरळ बाजूकडून परत एक टिप टाकायची आहे बघा, व्यवस्थित अशी. तर या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवून, म्हणजे कटिंग पण खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे मी. कटिंग जरी तुम्हाला परफेक्ट जमली तर ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने सहज शिवू शकता. तर आता इथं बघा ब्लाऊज जो आहे तो उलट्या साईडने फिरून घेतला मी आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई टाकायची आहे बघा. तर बघा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून जर शिवला तर दिवसाला तुम्ही 3 किंवा 4 ब्लाऊज सहज शिवू शकता. आणि या पद्धतीने आता बघा दंडगेरचं माप घ्यायचं आहे. तर 6 इंच दंड होता त्यांचा आणि छातीचा चौथा भाग 8.5 इंच घेतला आहे मी. खालून बघा कमरेच्या साईडला मी इथं आपण 1.5 इंच मार्जिन घेतली होती, त्यासाठी मी इथं 1.25 इंच घेतलेलं आहे, कारण ते शिलाईमध्ये आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तिथं त्यासाठी. आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची तुम्ही जर नवीन असाल तर. आणि या पद्धतीने बघा ब्लाऊज जो आहे तो सरळ करून व्यवस्थित येतो. तर बघू शकता इथं फिटिंग आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे सरळ अशी. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.